समोरची व्यक्ती अनफेअर खेळत असताना तुम्ही काय एवढे फेअर खेळताय. अँड आय फॉर अन आय मेक्स द होल वर्ल्ड ब्लाइंड. प्रत्येक जण एकमेकावरती वारच करत राहिलं तर शेवटी उरेल कोण. असं नव्हतं की मला फिजिकली इन्व्हॉल्व्ह व्हायचं नव्हतं. मी त्यांच्याकडे कधी गेलो नाही, पण ते पण माझ्याकडे आले नाहीत. त्यांना काय वाटलं की निखिल हा सगळे प्राइज एकटा घेतोय, सगळं तो एकट्यासाठी करतोय. त्यांना हे माहित नव्हतं की मी हे सगळ्यांसाठी करतोय. अरबाज साठी तू तुझी कॅप्टन्सी सोडली होतीस आणि नंतर भाई तो म्हणाला की मला हे एक्सपेक्ट नव्हतं. त्यावेळेला सोशल मीडिया जवळपास झालं की ह्याचं मोये असं झालं. म्हणजे जवळपास बिचारा त्याच्यासाठी आणि कॅप्टन्सी सोडली आणि हा माणूस पलटला. पण ती मी कॅप्टन्सी सोडली म्हणूनच तर त्या टास्क मध्ये तो माझ्याकडनं मदत मागू शकला. सो तो तेव्हा कितीही बोलला असला ये मेरे को नहीं चाहिए, त्यांनी ऍट द एंड उसके जो चाहिए था वही उसने किया. तो त्याचं बोलणं तर व्हॅलिड नाहीच आहे. तेव्हा एक इन्फ्लुएन्सर जेव्हा एक ऍक्टर होऊ पाहतो तेव्हा त्याला फॉलोअर्स आहेत, त्याला फॅन फॉलोइंग खूप आहे, म्हणून त्याला ह्याच्यात कास्ट करणं ना की त्याचा अभिनय बघून कास्ट करणं. त्यांनी केलं म्हणून आपण करायचं हे बोलण्याला काही अर्थ नाहीये. ते चुकतायत म्हणून आपण चुकायचं, ते उडी मारतायत म्हणून आपण उडी मारायची, हे काय आहे? कुठलं लॉजिक आहे? शब्द हा शब्द आहे आणि तो शब्द हा पाळला पाहिजे. त्याच्यात मी चुकू शकत नाही, तो माझा स्वभाव नाही. मग तो शब्द मित्राला दिलेला असो वा शत्रूला दिलेला असो, तो शब्द आहे शेवटी. शेवटी महाभारतात कर्णाने सुद्धा कवच कुंडल काढून दिली होती ना. राईट. माहिती होतं त्याला तो हारणार आहे, पण तरी काढून दिली. पण जे झालं ते झालं. आता त्यात बदल होऊ शकत नाही. आता संपली वेळ. आता ती मी दाखवू शकलो नाही, मग मला दाखवायला संधी मिळालीच नाही, हे म्हणण्यात अर्थ नाही. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आत्ता आपल्यासोबत निखिल आहे. खरं तर पहिली वेळ नाहीये, पण सरप्राईज होतं आमच्यासाठी ज्या वेळेला तू घरात गेला होतास. अरे बापरे असं होतं. खरं तर बिग बॉस म्हटलं आणि आपण टीव्ही लावला की राडे लफडे ही इमेज ठरलेली आहे. आणि तुला जितके इंटरव्ह्यू केले आहेत, ऐकलंय किंवा आताही मी ऐकते, तू शांत आहेस, त्या स्वभावाचा किंवा राघव असं जवळपास शांत तसंच आहेस. का ठरवलं होतं की आपण या अशा शो मध्ये जावं? एकतर या शो बद्दल अप्रूप होतो, पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे या शो कडे मी एका चॅलेंज सारखं बघत होतो, एका ऍडव्हेंचर सारखं बघत होतो. ज्या प्रकारे आपण नाही का स्कुबा डायव्हिंग करतो, आपण स्काय डायव्हिंग करतो, बंजी जम्पिंग करतो, ते कसं एक असते आपली इच्छा असते आयुष्यात की हे एकदा करायचंय आपल्याला, हे चॅलेंज आहे माझ्यासाठी. हे माझं एक काय म्हणतात, आपण कुठल्या तरी एका फिअरला ओव्हरकम करत असतो. सो हा एक तसाच उद्देश होता की मला इथे आज जायचंय. मला माहिती आहे माझा एक शांत स्वभाव आहे, पण मी माझ्या स्वभावाला धरून या गेम मध्ये खेळू शकतो, असं एक माझा हे होता. कारण मी शांत असलो तरी मी माझं मत मांडत नाही, याच्यातला भाग नाही. फक्त मी शांतपणे मांडतो एवढंच, मी वाद घालून मांडत नाही. हा फरक आहे. पण हा फरक असला तरी मी हा शो करू शकतो आणि ह्या शो मध्ये शेवटपर्यंत जाऊ शकतो, ही एक महत्वाकांक्षा होती. आणि मग तू गेला बरं स्टेजवरती. अंकिता होती आणि तुमच्यामध्ये एक छोटीशी वादाची ठिणगी पडली. आणि खरं तर तो मुद्दा खूप महत्वाचा आहे, म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण आणि आमच्या इथे पण. आपल्या सहज बोलण्यामधला हा महत्वाचा मुद्दा की इन्फ्लुएन्सर्स वर्सेस कलाकार. आणि बऱ्याचशा कलाकारांकडनं हा मुद्दा पुढे केला जातो. ज्या वेळेला आम्हाला असं वाटलं होतं की घरात गेल्यानंतर भाई या दोघांचं वाजणार यावरून, पण पुढे गेल्यानंतर तुमच्या दोघांमध्ये तुम्ही एकच ग्रुप शेअर करताना कुठेतरी आम्हाला दिसलात. आता अर्थात आम्ही 24 तास बघितलं नाही, 1च तास बघतो. झाले ते विषय पुढे की, आणि जेव्हा तू घरातनं बाहेर आलास तुमची बरीचशी कॉन्व्हर्सेशन झाली असतील घरात, तर मत बदललंय की अजूनही ठाम आहेस किंवा काय आहे आता? नाही, आमचं मुळात मत वेगवेगळं हे नव्हतंच पहिल्यापासून. तिचं मत हे होतं की एक ऍक्टर, एक परफॉर्मर आणि एक इन्फ्लुएन्सर ह्यांच्यामध्ये दरी निर्माण होऊ नये, हे तिचं मत होतं. की ऍट द एंड सगळे परफॉर्मर्स आहेत, सगळ्यांचा एक ऑडियन्स आहे. दोन्ही कोणी असो, इन्फ्लुएन्सर असो ऍक्टर असो, त्याला एंटरटेनिंग असायला पाहिजे, त्याला सेलेबल असायला पाहिजे, त्याचं स्वतःचं मत असलं पाहिजे, लोकांना त्याला बघावंसं वाटलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी सेमच आहेत. म्हणून त्यांच्यात दरी निर्माण होऊ नये, हे अंकिताचं मत होतं. आणि माझं मत हे होतं की तुम्ही आहात, तुम्ही तुमचं काम करताय, त्याच्यात तुम्ही ग्रेट आहात,
प्रत्येकाचा एक एक्सपर्टीज असतो. हा. तुमचा एक एक्सपर्टीज आहे, ऍक्टरचा एक वेगळा एक्सपर्टीज आहे. पण जेव्हा एक इन्फ्लुएन्सर जेव्हा एक ऍक्टर होऊ पाहतो तेव्हा त्याला फॉलोअर्स आहेत, त्याला फॅन फॉलोईंग खूप आहे, म्हणून त्याला ह्याच्यात कास्ट करणं, ना की त्याचा अभिनय बघून कास्ट करणं, हा मुद्दा टोटली वेगळा आहे. सो हो. आमचे मुद्दे खरंच खूप वेगळे होते. त्याच्यामध्ये काही क्लॅश होण्यासारखं तसं काही नव्हतं. आणि आतमध्ये जाऊन आमचं त्याच्यावरती बोलणं झालं आणि ती म्हणाली की तुझा मुद्दा ही करेक्ट आहे. मग म्हटलं मलाही तुझा मुद्दा पटलाय, तुलाही माझा मुद्दा पटलाय, भांडण करण्यात काही अर्थच नाही म्हटलं. आणि मग झाला समेळ. हा, म्हणजे बेसिक विचारसरणी आमची दोघांची सेमच आहे. हा. बरं, पण हे तुझं, मी त्यावेळेला तुझ्याच बाजूने होते की बरोबर आहे, कारण की थिएटर बॅकग्राऊंड असून असं एखादी व्यक्ती घरी स्ट्रगल करत बसली आणि कुणीतरी खूप जास्त बरोबर. फॉलोवर आहे म्हणून तिथे कास्ट होते, तर ऑफकोर्स कुठेतरी अनफेअर वाटतं. आता अनफेअर वरनं आठवलं, बी टीम का खूप फेअर खेळते असा एक कुठेतरी, कारण तू तिथे होतास, त्या ग्रुपमध्ये होतास, आम्ही बघत होतो ही माणसं वाटेल तसं, म्हणजे जेव्हा अशी वेळ येते की त्यांच्यातलं कुणीतरी तुमच्यामध्ये येते आणि तुम्हाला किती निवडायचंय, त्यावेळेला ते लोक त्यांची माणसांना हे करते आणि तुमच्यातल्याला साईडला करायचे. पण जेव्हा तेच वैभव तुमच्याकडे आला टीम मध्ये वगैरे, त्यावेळेला तुम्ही हा ठीक आहे, ही खरंच खेळते, खरंच फेअर, खूप फेअर असं तुम्ही वागत होतात का? म्हणजे का तो इतका फेअर वागण्याचं होतं? ते लोक इतकं अनफेअर करत होते, त्यांचे फेवरेट लोक न सेव्ह करायला बघत होते आणि आपल्यामध्ये कुठेतरी युनिटी नाही, असं रितेश सरांकडून पण आलं की तुमच्यात युनिटी दिसत नाहीये. कुठे गणलं बी टीमचं? फेअर अनफेअरचा जर का मुद्दा आला ना, तर प्रत्येकाला इक्वल चान्स मिळावा. जर का एखादी व्यक्ती दिसतीये आपल्याला की जी डिझर्व करते, ती काम केलंय, त्या व्यक्तीने तेवढं ती केपेबिलिटी त्या व्यक्तीने ती स्वतःची सिद्ध केलेली आहे, तर त्या व्यक्तीला चान्स तरी मिळाला पाहिजे. हा, समोरची व्यक्ती अनफेअर खेळत असताना तुम्ही काय एवढे फेअर खेळताय? an eye for an eye makes the whole world blind. प्रत्येक जण एकमेकावरती वारच करत राहिलं तर शेवटी उरेल कोण? करेक्ट. हा माझा तरी ऍटिट्यूड आहे आणि आमच्या ग्रुपमधल्या अनेकांचा आहे. पण ह्याच्यात आम्ही केला विचार, नाही अशातला भाग नाही की आपण आपलीच माणसं कमी करत गेलो तर शेवटी आपल्या बाजूने उरेल कोण? हा विचार आम्ही केला आणि आम्ही हे ठरवलं की फेअर राहायचं, पण काय म्हणतात त्याला, एक पर्सेंटेज असतं. आपण जर का 100% फेअर खेळतोय तर ऍटलिस्ट आपण 70-30 तरी करू शकतो. अगदीच फेअर वरनं 0 अनफेअर वरती यायचं हा स्वभाव हे करूच शकणार नाही, हा स्वभावातच नाही. पण ऍटलिस्ट जिथे जिथे आपण आपल्या प्रतिस्पर्ध्याला अटॅक करू शकतो, ज्या पद्धतीने, त्या पद्धतीने ऍटलिस्ट त्या प्रतिस्पर्ध्याला अटॅक केलं पाहिजे. ठीक आहे, एखाद वेळेला असं होऊ शकतं की एखाद वेळेला आपल्याच टीम मधल्या एखाद्या व्यक्तीला थोडासा कोलॅटरल डॅमेज होऊ शकतो, पण तो जितका कमी करता येईल तितका कमी करायचा आणि मॅक्झिमम अटॅक हा समोरच्या टीम वरती करायचा, हे आमचं डिस्कशन झालंही होतं. पण अगेन ऍट द सेम टाइम की फेअर खेळणं, डिग्निटीने खेळणं, हे जर का तुमच्या स्वभावात असेल, रक्तात असेल, तर त्याला काय करणार? बरं, आता हे विचारायचंय की आम्ही बघितलं की ते अरबाज असेल, वैभव असेल, ते अगदी शक्तीचा वापर करून किंवा आमच्याकडे बॉडी आहे, आमच्याकडे हाईट आहे, या ह्याच्यावरती, म्हणजे एक जण, दोघांचंही तेच आहे आणि त्या ह्याच्यामध्ये भिडत होते. आम्हाला ऑडियन्सला बघताना कुठेतरी वाटत होतं की ह्यांना टक्कर देणारा या सगळ्या ग्रुपमध्ये हा एक आहे, हा पण जाऊ शकला असता त्याला सरळ. का भिडावंसं नाही वाटलं? त्यांच्यासारखं का वागावंसं नाही वाटलं? टास्क मध्ये जेव्हा शक्तिप्रयोग होतो, आता प्रत्येक टास्क हा शक्तिप्रयोगाचा नसतो, हे पहिले लक्षात घेतलं पाहिजे. हा, फ्रेंच फ्राईज वाला टास्क जो आहे, ह्या टास्क मध्ये सुद्धा रितेश सर सुद्धा स्वतः बोलले की ह्याच्यामध्ये खिचाताणी, अग्रेशन, कपड्यांची खेचाताण, फाडाफाडच झाली पाहिजे असं नव्हतं. तुम्ही काय म्हणतात त्याला, बोलून, समोरच्याला कन्व्हिन्स करून, डील्स करून, डोकं लावून सुद्धा हे करू शकला असतात. प्रत्येक वेळेला शक्तिप्रयोगच झाला पाहिजे हे कुठेच नियमात नाहीये. त्याला जर का शक्तिप्रयोगच करता येतो तर तो शक्तिप्रयोगच करणार. जर का माझ्याकडे वेगळा पर्याय आहे तर मी वेगळा पर्याय का नाही वापरू? बेबीवाल्या टास्क मध्ये जेव्हा निकीने आमच्या बाळाचं नुकसान केलं
तेव्हा असं झालं होतं आर्याला की मी पण त्यांच्या बाळाचं नुकसान करते. हा. तेव्हा मी म्हणालो की अरे हे नाही करायचं आपण, त्यांनी केलं म्हणून आपण करायचं हे बोलण्याला काही अर्थ नाहीये. हम्म. ते चुकतायत म्हणून आपण चुकायचं, ते उडी मारतायत म्हणून आपण उडी मारायची, हे काय आहे? हे कुठलं लॉजिक आहे? बाळ आहे ते शेवटी, हम्म. आपण त्याला बाहुली म्हणून नाही, प्रॉपर्टी म्हणून नाही सांभाळत, एका एका ऍक्च्युअल बाळासारखं सांभाळत. हम्म. त्या बाळाची काळजी घ्यायची आपल्याला. आपल्या बाळाची काळजी घ्यायची म्हणजे दुसऱ्याच्या बाळाची काळजी नाही घ्यायची असं नाही होत. दुसऱ्याच्या बाळाला इजा पोचवायची असं नाही होत. हम्म. आपण बाहेरच्या आयुष्यात तसं करत नाही, तर इथे का करायचं? राईट. हा हेतू होता. बरं, आता हे विचारायचं आहे की फ्रेंच फ्राईजचा टास्क वगैरे झाला आणि त्यामध्ये सूरज भिडला, पण कुठेतरी असं झालं की निखिल का तिकडे कोपऱ्यात होता? दोघं मिळून जाऊन त्यांना करू शकलं असतात कुठेतरी, किंवा बरोबर. दोघांनी एकमेकांचे फ्राईज एकत्र करून काहीतरी केलं असतं. बरोबर बरोबर तर तिकडे असं सेफ प्ले झाल्यासारखं कुठेतरी वाटलं. बरोबर, त्याबद्दल बरोबर. तुझा काय व्ह्यू आहे? माझं म्हणजे समोरचे ते तिघं होते, त्यांनी ग्रुपनी खेळायचं ठरवलं. हम्म. त्यांनी सगळे फ्राईज एकत्र करायचे आणि ते लपवून ठेवायचं आणि मग अरबाज हो. जाणार. आता त्यांच्यात सुद्धा भिडायला अरबाजच आला. हो. निकी आणि ह्यांनी योगिताला अटॅक केलं, हा. कारण ती मुलगी होती. मुलगी टू मुलगी त्या गेल्या. हम्म. तिच्याकडे 3 फ्राईज होते, त्यातले आय गेस 1 का 2 फ्राईज त्यांनी हो, 2 पळवले त्याने. 2 पळवल्या. 1 फ्राय त्यांनी पळवल्या आणि ती 1 फ्राय योगितानी मला दिली. हम्म. आता ऑलरेडी माझ्याकडे फ्राईज होत्या, त्यात अजून फ्राईज ऍडअप झाल्या, त्याच्यामुळे त्या फ्राईज कोणीतरी सेव्ह केल्या पाहिजेत हे तर नक्की होतं. हम्म. जर का मी त्या फ्राईज खाली ठेवून तिथे गेलो असतो तर हातातल्या त्याही फ्राईज गेल्या. सुद्धा गेल्या असत्या. हा. बरं, योगिताकडनं ऑलरेडी 2 फ्राईज खेचून झाल्या होत्या, योगिता थकली होती, शिवाय तिचे पण काही लिमिटेशन्स आहेत. हम्म. स्ट्रेंथ कम्पेअर केली तर माझी स्ट्रेंथ ही थोडीशी योगितापेक्षा जास्त पडते. त्यामुळे मी म्हटलं की हे फ्राईज राहू देत माझ्याकडे, मी काय करणार, हे फ्राईज जपणार आणि त्याच्यातनं असे ते फ्राईज डिवाइड करणार जेणेकरून योगिता आणि सूरज दोघेही पुढच्या राऊंड मध्ये पुढे जातील. हम्म. हे माझी स्ट्रॅटेजी होती की मी माझ्या Okay. लोकांना सेव्ह करणार, हम्म. कारण माझ्याकडे फ्राईजची संख्या आहे ना, तर मी एकट्यासाठी नाही ठेवणार या फ्राईज, राईट. त्या मी माझ्या माणसांसाठी सेव्ह करणार आहे. हम्म. त्या डिवाइड करता येतील. पण दुर्दैवाने मला तिघांना नाही सेव्ह करता आलं, दोघांना सेव्ह करता आलं. हम्म. मी आणि सूरज सेव्ह झालो त्यांना. आणि दुसऱ्या राऊंड मध्ये पण माझा सेम ऍटिट्यूड होता की जितक्यांना वाचवता येईल तितक्यांना वाचवायचं, 2 पैकी 1 वाचत असेल तर 1 वाचवायचा आणि तो सूरज वाचवायचा, मी बाहेर पडायचं. ओके. आणि त्यासाठी ही आणि स्ट्रॅटेजी होती. जेव्हा सेकंड राऊंड आला आणि जेव्हा फिजिकली जेव्हा प्रोटेक्ट करायची वेळ आली, तेव्हा मी आणि सूरजने मिळून फिजिकली प्रोटेक्ट केलंच जेव्हा वेळ आली तेव्हा. त्यामुळे असं नव्हतं की मला फिजिकली इन्व्हॉल्व्ह व्हायचं नव्हतं. मी त्यांच्याकडे कधी गेलो नाही, पण ते पण माझ्याकडे आले नाहीत. हा, शक्तीपेक्षा युक्ती. ते पण माझ्याकडे आले नाहीत ना राईट. पहिल्या राऊंड मध्ये. हो हो, मग तुम्ही निखिलकडे का नाही गेलात, हा पण प्रश्न आहे एक्झॅक्टली. की ते माझ्याकडे का नाही गेले. आता त्यांना माहिती होतं की निखिलला आपण ह्या नाही तर पुढच्या राऊंड मध्ये बाहेर काढू शकतो. त्यांना काय वाटलं की निखिल हा सगळे प्राइज एकटा घेतोय, सगळं तो एकट्यासाठी करतोय. त्यांना हे माहित नव्हतं की मी ह्या सगळ्यांसाठी करतोय. ओके, सो ही सगळी स्ट्रॅटेजी होती So, त्यामध्ये. मला जितकं डोक्याने खेळता येईल तितकं डोक्याने मी खेळत होतो. ऍट द एंड स्विमिंग पूलचा जो किस्सा झाला, जो डीपी दादा मला सांगत होते की तू शक्तीचा प्रयोग झाला तर अरबाज जिंकणार, शक्ती त्याची जास्त आहे, पण तू त्याला दमवू शकतो स्विमिंग पूल वरती गोल 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 फिरवून. हे जेव्हा मला स्ट्राईक झालं ते म्हणलं येस करेक्ट, ते पण मी केलं, तुम्ही बघितलं असेल. हो हो, तू तिथेच तर त्या स्विमिंग पूल, आणि हे पण मी ठरवलं की जर का 2 बाजूने आले तर मारायची पाण्यात उडी, इथपर्यंत सगळं प्रिपरेशन होतं. ती तशी वेळ नाही आली. सो अनेक गोष्टी आहेत की ज्या एक पर्स्पेक्टिव्ह बदलला ना तर तुम्हाला कळून येतील की त्या अशा काय आहेत. हो, आणि ह्या आत्ता कळतंय तुझ्याशी बोलताना. बरं, अरबाज साठी तू तुझी कॅप्टन्सी सोडली होतीस आणि नंतर भाई तो म्हणाला की मला हे एक्सपेक्ट नव्हतं. त्यावेळेला सोशल मीडिया जवळपास झालं की ह्याचं मोये मोये असं झालं, म्हणजे जवळपास बिचारा त्याच्यासाठी याने कॅप्टन्सी सोडली आणि हा माणूस पलटला. तुझ्या मनात काय होतं त्यावेळेला जेव्हा त्यांनी अशी? माझं काय होतं की पहिल्या वीक मध्ये हे झालं होतं, जेव्हा एका बाजूला एक मला स्ट्रॉंग टीम फॉर्म होताना दिसत होती, अरबाज, वैभव, निकी यांची, की ज्यांना गेम कळत होता, म्हणजे काय करतायत, कसं खेळायचं, कसा टास्क खेळायचा, कशी स्ट्रॅटेजी करायची, हे त्यांना सगळं कळत होतं. आणि एकीकडे ग्रुपच नव्हता.
सगळेजण चाचपडत होते, काय केलं पाहिजे, कसा गेम खेळला पाहिजे, ह्याच्या शोधात होता प्रत्येक जण. त्यामुळे नॅचरली जे पहिले एक जी मतं बनवली होती इनिशियल लेवलला, माणसांना ओळखता जनरल त्यांच्या वागण्यावरनं जे कळत होतं, त्याच्यावरनं मला असं झालं की अरबाजला गेम कळतो. आत्ता जर का त्यांनी मला सपोर्ट केलं तर मी गेम मध्ये पुढे जाईन, आणि तो जर का खरंच स्ट्रॉंग प्लेअर असेल तर मी त्याला सपोर्ट करणं पण व्हॅलिड आहे, कारण तो स्ट्रॉंग प्लेअर आहे. पुढे जाऊन जेव्हा एक विचारातले बदल कळले की त्याचे विचार आणि माझे विचार खूप वेगळे आहेत, वैचारिक मतभेद आहेत आपल्यात, तेव्हा हे जेव्हा मला जाणवलं तेव्हा मला त्या शब्दाचं ओझही जाणवायला लागलं, जे मी माझ्या टीमलाही बोललो आणि अरबाजलाही बोललो. म्हणलं ह्या शब्दाचं मला ओझ आहे, पण शब्द हा शब्द आहे आणि तो शब्द हा पाळला पाहिजे. त्याच्यात मी चुकू शकत नाही, तो माझा स्वभाव नाही. मग तो शब्द मित्राला दिलेला असो वा शत्रूला दिलेला असो, तो शब्द आहे शेवटी. शेवटी महाभारतात कर्णाने सुद्धा कवच कुंडल काढून दिली होती ना. राईट. माहिती होतं त्याला तो हारणार आहे, पण तरी काढून दिली. इट वॉज दॅट काइंड ऑफ अ थिंग. आणि जेव्हा ती कॅप्टन्सी मी ते सोडली आणि अरबाज म्हणाला की ये मेरे को नहीं चाहिए, पण ती मी कॅप्टन्सी सोडली म्हणूनच तर त्या टास्क मध्ये तो माझ्याकडनं मदत मागू शकला. सो तो तेव्हा कितीही बोलला असला ये मेरे को नहीं चाहिए, त्यांनी ऍट द एंड उसके जो चाहिए था वही उसने किया. तो त्याचं बोलणं तर व्हॅलिड नाहीच आहे की मुझे ये नहीं चाहिए, कारण ऍट द एंड त्याने तेच केलं जे त्याला हवं होतं, जे मी केलं. बरं, आता जाता जाता हे विचारायचं आहे की एक आठवडा कुठेतरी मिळाला होता एलिमिनेशन थांबलं म्हणून, आणि आता जेव्हा एलिमिनेशन होणार हे कळलं तेव्हा डबल एलिमिनेशन झालं. म्हणतो ना आपण, असं क्षणात सगळं बदललं. तुझ्या मनामध्ये काय झालं की अनफेअर वाटलं की एका वेळेला भाई दोन्ही गेले, की तुझ्यासाठी फेअर आहे की आदल्या वेळेला मी वाचलो, ठीक आहे, या वेळेला त्या आठवड्यामध्ये काहीतरी कमतरता राहिली असेल म्हणून मी आलोय बाहेर? मी हे स्टेज इंटरॅक्शनच्या वेळेला सुद्धा बोललो की गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे एक 3 आठवड्याचा माझ्याकडे जो कालावधी होता, ती वेळ काही गोष्टी अचीव्ह करण्यात माझ्या राहून गेल्या असतील, काही गोष्टी दाखवण्याच्या माझ्या राहून गेल्या असतील. माझी काही एक स्पेसिफिक बाजू असेल, माझी एक स्पेसिफिक शेड असेल जी माझी कदाचित दाखवायची बाकी असेल, पण गेलाय वेळ, आता संपली वेळ. आता ती मी दाखवू शकलो नाही, मग मला दाखवायला संधी मिळालीच नाही हे म्हणण्यात अर्थ नाही. त्यामुळे मी म्हणालो की गेलेली वेळ परत येत नाही. ज्या काही गोष्टी रिअलाइज झाल्या त्या मी केल्या. जर का मी राहिलो असतो तर मी त्या केल्याच असत्या डेफिनेटली, आणि जर का मी आणखीन एक आठवडा राहिलो असतो तर चित्र भरपूर बदललं असतं आणि मी अनेक आठवडे कदाचित राहिलो असतो. पण जे झालं ते झालं. आता त्यात बदल होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण ह्यातनं काय मला चांगलं मिळालं ह्याच्याकडे फोकस करूया, ना की काय नाही मिळालं. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, आणि आम्हाला याची खात्री आहे की आता हे एक प्रोजेक्ट होतं, याच्यानंतर खूप असणार आहे आणि तू आम्हाला वेगवेगळ्या प्रोजेक्ट मधून भेटणार आहेस, कारण आधीची पण मालिका होती आणि आता हे सरप्राईज, माहित नाही अजून काय काय सरप्राईज पुढ्यात वाढवून ठेवल्या. तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मला वाटतं की ज्या प्रेक्षकांनी सपोर्ट केला आतापर्यंत आणि जे आहेत पुढच्याही प्रोजेक्टसाठी, त्यांना एकदा तू तुझ्या मते सांगावंस की काय तुझी जर्नी आणि तुला कसं सपोर्ट करायला पुढे. प्रेक्षकांना खरंच सांगावं असं वाटतं की खूप छान जर्नी आहे, खूप सुंदर शो आहे हा, खूप सुंदर फॉर्मॅट आहे ह्या शोचा. फक्त भांडण नाहीये या शोमध्ये. या शोमध्ये भावनिक गोष्टी पण खूप आहेत, त्या पण तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि फार छान खेळ आहे हा. या खेळाला बघत राहा, सपोर्ट करत राहा या गेमला. तुम्ही मला जे काही प्रेम दाखवलं ते खरंच खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, लाख मोलाचं आहे माझ्यासाठी ते. आणि एक अभिनेता म्हणून, एक ऍक्टर म्हणून तुमचं जे काही मनोरंजन मी करणार आहे ते मी करत राहणार आहे कायम, आयुष्यभर. थँक्यू सो मच निखिल.